काँग्रेसची पाठ मोडलेली असून सरळ होत नाही। अमोल कोल्हेंचा काँग्रेसवर हल्लाबोल। तर जागा वाटपासाठी 20 दिवस का वाया घालवले म्हणत वडेट्टीवारांनी पटोले आणि राऊतांवर फोडलं खापर। महाविकास आघाडीमध्ये दुरुस्ती करणं गरजेचं। समन्वय न राहिल्यास मोठी किंमत मोजावी लागेल। तर इंडिया आघाडी एकदा तुटली तर पुन्हा तयार होणार नाही। अंतर्गत धुसफुसीच्या मुद्द्यावरून राऊतांनी व्यक्त केली चिंता। शरद पवारांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचं रणशिंग फुंकलं। निवडणुकीत सर्वसामान्य कुटुंबातील तरुणांना संधी देणार असून 50% जागा महिलांना देणार असल्याची पवारांची कार्यकर्ता बैठकीत माहिती। विधानसभा निकालाच्या मुद्द्यावरून जयंत पाटील आक्रमक। पक्ष चालवणं काही सोपं काम नाही म्हणत नेत्यांना टोला। तर 8 दिवसात स्वतःहून प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देतो जयंत पाटील यांचं मोठं विधान। मुन्नी बदनाम हो गई, डार्लिंग तेरे लिए म्हणत सुरेश धस यांनी राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्याला डिवचलं। धस यांनी मुन्नी म्हणून उल्लेख केलेला नेता कोण? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ जालन्यात आज जन आक्रोश मोर्चा। संभाजीराजे छत्रपतींसह सुरेश धस आणि मनोज जरांगे मोर्चात होणार सहभागी। आधीचे मुख्यमंत्री घटनाबाह्य होते, मात्र आताचे मुख्यमंत्री हे घटनेनुसार। तर शिंदे हे फडणवीसांना मुख्यमंत्री मानत नाहीत। संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंना टोला। जामिनावर सुटल्यानंतर रॅली काढणाऱ्या कुख्यात गुंड कसबेच्या साथीदारांना पोलिसांनी घडवली अद्दल। धिंड काढत दिला दणका। संभाजीनगरात भर दिवसा 8 लाखांसाठी तरुणाच्या अपहरणाचा डाव। पोलिसांनी मोबाईलच्या आधारे मार्ग काढत केली अपहृत तरुणाची सुटका। आणि अमेरिकेतल्या कॅलिफोर्नियामधील जंगलाला भीषण आग। लॉस एंजेलिसमध्ये राहणाऱ्या अनेक सेलिब्रिटींची घरं आगीत भस्मसात।